योजनेअंतर्गत जी घरं दिली जात होती ती अजूनही अर्धवट आहे, निधी मिळालाच नाही अशी कारणं दिली जातात आणि एकंदरीत गरीब जनतेला फसवलं जातंय। ओबीसी घटकातील बेघर कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचा निवारा देण्यासाठी राज्य सरकारने मोदी आवास योजना सुरू केली। पहिल्या वर्षी राज्यातील 3 लाख तर सोलापूर जिल्ह्यातील 11,019 लाभार्थ्यांना त्यानुसार मंजुरी मिळाली। सर्वांना 15,000 रुपयांचा पहिला हप्ताही वितरित झाला। जिल्ह्यात 5,200 घरकुलांची कामे सुरू झाली, पण त्या लाभार्थ्यांना 2 महिन्यांपासून एकही हप्ता मिळाला नसून आता सर्व घरकुलांची कामे अर्ध्यावरच थांबली आहेत। पंतप्रधानांच्या नावाने योजना असल्याने वेळेत निधी मिळेल असा विश्वास लाभार्थ्यांना होता। पहिला हप्ता मिळाल्यावर सर्वांनी आनंदित होऊन पूर्वीचे पडझड झालेले कच्चे घर काढून त्या ठिकाणी स्वप्नातील घरकुलाचा पाया भरला। पायाभरणी झाल्यावर आता दुसरा हप्ता 45,000 रुपयांचा मिळेल आणि पुढचे काम वेगाने होईल अशी त्यांना अपेक्षा होती, पण दुसरा व तिसरा हप्ता मिळायचा कालावधी संपूनही शासनाकडून लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही। लाभार्थी दररोज अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत, कार्यालयात हेलपाटे घालत आहेत। 3 ते 4 वेळा घरकुलांचा प्रलंबित हप्ता तथा निधी मिळावा म्हणून शासनाच्या PFMS खात्यातून निधी मागितला, पण प्रत्येक वेळी प्रस्ताव निधी अभावी परतल्याचेही सूत्रांनी सांगितले। मोदी आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्यात घरकुलांची कामे सुरू आहेत, पण सध्या लाभार्थ्यांना पुढील टप्प्यातील रक्कम द्यायला विलंब होत आहे। लाभार्थ्यांना वेळेत निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच तो मिळेल, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले। मोदी आवास योजनेतून 3 वर्षात राज्यातील बेघर सर्वच ओबीसी SBC प्रवर्गातील कुटुंबांना हक्काचा निवारा देण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे। राज्यातील 3 लाख ओबीसी कुटुंबांना घरकुल देण्याचे नियोजन करण्यात आले। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11,000 लाभार्थ्यांना 15,000 रुपयांचा हप्ता वितरित झाला, पण साधारणतः 2 महिने होऊनही दुसरा हप्ता 45,000 रुपयांचा आणि 40,000 रुपयांचा तिसरा हप्ता अपेक्षित असतानाही लाभार्थ्यांना त्यातील 1 रुपया देखील मिळालेला नाही, अशी सद्यस्थिती आहे।